राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत। सूरजजी, अजित पवार यांना सातत्याने राजकारणात टार्गेट केलं जात आहे का? ज्या पद्धतीने अंजली दमानिया यांनी अजित पवारांवरती पुणे हिट अँड रन केस प्रकरणात टार्गेट केलं, त्यानंतर आता थेट अण्णा हजारे यांनी शिखर बँकेच्या क्लोजर रिपोर्टवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात अण्णा हजारे आता कोर्टात जाण्याच्या भूमिकेत आहेत। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? अनेक यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाल्याच्या नंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही, मग त्याच्यावरती क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला। न्यायालयीन प्रक्रिया असो की यंत्रणेची चौकशी असो, त्या दोन्ही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या होत्या। त्यानंतर तो क्लोजर रिपोर्ट केला होता। 12 महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशा पद्धतीची मागणी करतात। मला वाटतंय या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणीतरी आहे, त्यामुळं यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे। तुमचा महाराष्ट्रातल्या यंत्रणेवर विश्वास नाही, तुमचा महाराष्ट्रातल्या न्यायपालिकेवर विश्वास नाही, मग अचानक तुम्ही 12 महिन्यामध्ये एका दिवशी उठता आणि फक्त जाणीवपूर्वक अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेट करता। ही तुमची अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या विरोधात चालू असलेली मोहीम नेमकी कुणाच्या इशाऱ्यावर चालते हे सुद्धा पाहावं लागेल। त्यासाठी अण्णा हजारेची नार्को टेस्ट झाली पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने हे सगळं नरेटिव्ह सेट केलं जातं अजित पवारांच्या विरोधात, ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे तुम्हाला वाटतं? बोलवता धनी कोण आहे? तुमचा मित्रपक्ष आहे की विरोधी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आणि अजितदादावरती प्रेम करणारे अनेक लोक आहेत, मग ते मित्र आहेत, शत्रू आहेत। नेमकं या प्रेमाची भेट अण्णा हजारेला नेमकी कुणी दिलेली आहे हे पाहावं लागेल। मला विश्वास आहे की तुम्ही लवकरात लवकर ते शोधून काढाल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट करा अशी थेट मागणी जी आहे ती प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।